लांबोटा जिल्हा परिषद गटात काँग्रेसचा झंझावात, मानसी प्रमोद मरुरे यांचा दणदणीत विजय। लांबोटा जिल्हा परिषद गटात काँग्रेस पक्षाने इतिहास घडवत मानसी प्रमोद मरुरे यांनी प्रतिस्पर्ध्यांचा सपशेल पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून चाललेल्या आक्रमक, लोकाभिमुख आणि तळागाळातील प्रचाराचे हे थेट फळ असून लांबोटा गटाने काँग्रेसच्या बाजूने स्पष्ट कौल दिला आहे। प्रचारादरम्यान मानसी मरुरे यांनी प्रत्येक गाव, प्रत्येक वाडी आणि प्रत्येक कुटुंबाशी थेट संवाद साधत विश्वासाचे नाते निर्माण केले। महिलांपासून युवकांपर्यंत शेतकरी, कामगार आणि ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या कामावर व नेतृत्वावर ठाम विश्वास व्यक्त केला। महानगरपालिका पंचायत समितीचा आज निकाल लागला आणि आपण पाहू शकता लांबोटा जिल्हा परिषद गटामध्ये सुरुवातीपासूनच काँग्रेसचे जे उमेदवार आहेत मानसी प्रमोद मरुरे यांची जी सुरुवातीपासूनच प्रचार यंत्रणा तगडी होती आणि आज निकाल सुद्धा लागला आणि आज त्यांचा विजय झाला। आपण पाहू शकता ही विजयाची जी रॅली आहे त्यांच्या मूळ गावी आंबेगावातून ही रॅली काढण्यात आलेली आहे आणि अतिशय उत्साह या लांबोटा जिल्हा परिषद गटामध्ये दिसून येत आहे। आपल्यासोबत मानसी प्रमोद मरुरे आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। ताई नमस्ते। नमस्कार। काय सांगाल, एकंदरीत आज आपला विजय झालाय, 15 दिवसाचा प्रचार, थकवा, या सगळ्या गोष्टी पाहता आज कसं वाटतंय? सगळा थकवा पळून गेला। सगळ्या गावकऱ्यांचा, प्रत्येक एका मतदाराचा, गावातल्या प्रत्येक व्यक्तीचं श्रेय आहे। सगळ्यांचा विजय आहे खरं तर हा। बरं, हे सगळं श्रेय मी सगळ्या गावकऱ्यांना, सगळ्या गणातल्या गटातल्या लोकांना देते मी। बरं, आता काय डोक्यात प्लॅन आहे? काही नाही, जे नवं ते प्रत्येक माझ्या गटातील, गणातील, गावासाठी हवा, एवढंच मला आता म्हणायचं आहे। बरं, नानी काय सांगाल, सुनबाई आज निवडून आल्या? बोला सुनबाई निवडून आल्यात, कसं वाटतंय? छान वाटतंय, आनंद वाटतंय। तुम्ही सुद्धा पायाला बिंजरी लावून फिरत? आनंद वाटला। आनंद वाटला, हातात धरेल ते काम यशस्वी हुलालं। यशस्वी होईल। बरं, तुमचे आशीर्वाद आहेत माग। 100%। चला भैया, काय सांगाल, एकंदरीत कशी परिस्थिती होती सुरुवातीपासून? सुरुवातीपासूनच इतका उत्साह आणि इतका हे होता की आम्हाला कधी वाटलंच नाही की आमचा पराजय होईल म्हणून। आणि गावकऱ्यांचा, सगळ्या गणातल्या सगळ्या गटांचा सर्वांचे मनापूर्वक आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो आमच्या पाठीशी उभा टाकल्याबद्दल। आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही त्यांना बोललोय ते पूर्ण करायचं, हे जिम्मेदारी आमची राहील आणि पूर्ण करू हे आश्वासन मी त्यांना देतो। आज गावकरी म्हणून काय वाटतंय, अभिमान वाटतोय गावचं नाव? या ठिकाणी उपस्थित सर्व गावामध्ये लोकांचं मी काँग्रेस पक्षातर्फे हार्दिक स्वागत करतो। आपण या ठिकाणी विलक्षण लागल्यापासून लांबोटा गणामधील मानसी प्रमोद मरुरे यांना काँग्रेस पक्षाने अमित भैया देशमुख, शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब, अभय साळुंके या सर्व नेत्यांनी एक विश्वास ठेवून जनतेच्या आपल्या मताच्या जोरावर निवडून येण्यासाठी इथली परिस्थिती पाहून त्यांनी एक विश्वास टाकून एक छोट्याशा गावामधील प्रमोद मरुरे या एक चांगल्या युवकाच्या पत्नीला या ठिकाणी उमेदवारी दिली आणि ते सार्थक आपल्या सगळ्यांच्या मताच्या जोरावरती सार्थक ठरलेले आहे। आणि याच्या पुढे सुद्धा आपल्या गणामधील, आपल्या गावामधील प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्या लोकांनी मदत केलेली आहे त्या सर्वांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी मरुरे परिवाराने विनंती करतो आणि यापुढे कुणाचीही अडचण या ठिकाणी राहणार नाही। अनेक आपलं गाव आणि आपला परिसर, आपली गण हे पेरे पाटलाचं जसं गाव प्रसिद्ध झालं त्या पद्धतीने आपला हा गण प्रसिद्ध होईल आणि देशमुख साहेबांच्या विचाराला जुळवून घेणारे आणि देशमुख साहेबांच्या विचारावर चालणारे हे आपला मतदारसंघ राहील आणि एक मतदारसंघाची एक चांगली ओळख या ठिकाणी निर्माण करण्याचं काम आपलं मरुरे परिवार हे करणार आहे। आणि सर्वच मतदार बंधू भगिनींचं मी काँग्रेस पक्षातर्फे शतशः आभार मानतो, ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मतदान केले, सर्वांचे आभार। आणि यापुढे आपल्या काही अडचणी असतील तर आपण त्या अडचणी सांगावं आणि योग्य पद्धतीने उमेदवारांनी ते सोडवावेत, एवढं मी या ठिकाणी सांगतो। नक्कीच आपण पाहिलं की काल सुद्धा आपण न्यूज लोकनायकच्या वतीने एक एक्झिट पोल टाकला होता आणि लांबोटा जिल्हा परिषद गटामधून मानसी प्रमोद मरुरे हे आघाडीवर दिसून येत होत्या आणि प्रत्यक्षात आज त्यांचा विजय झालाय आणि ते जिल्हा परिषदच्या सदस्य बनल्यात आणि त्यांनी असा संकल्प केलेला आहे की जे नवं ते लांबोटा गटाला हवं, असा त्यांनी तो संकल्प केलेला आहे आणि येणाऱ्या काळात ते पूर्ण करतील। रमेश शिंदे, न्यूज लोकनायक, निलंगा।